तर थंबनेल बघून तुम्हाला सर्वांना समजलंच असेल की आजची रेसिपी काय स्पेशल आहे। तर 26 जानेवारी येत आहे म्हणून त्याचेच औचित्य साधून मी तुम्हा सर्वांसाठी घेऊन आलेली आहे तिरंगा पोहे। नमस्कार YouTube फॅमिली, तुम्हा सर्वांचे रेश्माज किचन मध्ये मी रेश्मा खूप खूप स्वागत करत आहे। आजच्या रेसिपीची मी थीम ठरवताना आपल्या तिरंगाची थीम ठरवलेली आहे, म्हणजेच ऑरेंज, व्हाईट आणि ग्रीन। चला तर मग आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात। तर सर्वात अगोदर मी पोहे साफ करून स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत। पोहे स्वच्छ पाण्याने धुवून झाल्यानंतर ते मी भिजत ठेवलेले आहेत झाकण ठेवून। त्यानंतर मी दुसरीकडे आपल्या पोहेसाठी लागणारे शेंगदाणे छान खरपूस असे तळून घेणार आहे। शेंगदाणे फ्राय झाल्यानंतर त्याच कढाईमध्ये मी 2 चमचे तेल टाकून त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, त्याचप्रमाणे अर्धा चमचा जिरे, मोहरी आणि जिरे छान फुलल्यानंतर त्यामध्ये मी बारीक कापून घेतलेल्या 4-5 मिरच्या ऍड केलेल्या आहेत हिरव्या। त्यानंतर मी काही कढीपत्त्याची पाने टाकून त्यामध्ये बारीक चिरलेला एक कांदा चांगला व्यवस्थितपणे लालसर होईपर्यंत फ्राय करून घेणार आहे। कांद्याचा कलर हलकासा चेंज झालेला आहे। तर आता कांदा व्यवस्थितपणे फ्राय करून झाल्यानंतर त्यामध्ये मी भिजवून घेतलेले 2 कप पोहे ऍड करणार आहे। तुम्ही बघू शकता पोहे अजिबात कुठेही चिकट झालेले नाही, एकदम सुटसुटीत भिजलेले आहेत। पोहे ऍड केल्यानंतर त्यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ टाकून हे सर्व व्यवस्थितपणे पोह्यामध्ये मिक्स करून घेणार आहे। सर्व पोहे व्यवस्थितपणे मिक्स केल्यानंतर त्यावर मी साधारणपणे 2 ते 3 मिनिटे झाकण ठेवून पोहे व्यवस्थितपणे वाफवून घेणार आहे। पोहे वाफवून झाल्यानंतर त्यामध्ये मी एक बारीक कट करून घेतलेला बटाटा तो वाफवून घेतलेला आहे आणि तो सुद्धा ऍड केलेला आहे। बटाटे ऍड करून झाल्यानंतर त्यामध्ये मी मस्त हिरवीगार कोथिंबीर आणि त्याचप्रमाणे खरपूस तळून घेतलेले शेंगदाणे सुद्धा ऍड केलेले आहेत आणि अशा प्रकारे आपले तिरंगा थीम मधले व्हाईट पोहे तयार झालेले आहेत। चला तर मग आता पुढच्या थीम साठीचे ऑरेंज पोहे तयार करून घेऊयात। तर त्यासाठी मी इथे एका पॅन मध्ये 2 ते 3 चमचे तेल ऍड केल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरा ऍड केल्यानंतर त्यामध्ये मी 2 सुक्या लाल मिरच्या ऍड केलेल्या आहेत। मिरच्या ऍड करून झाल्यानंतर त्यामध्ये मी काही कढीपत्त्याची पाने आणि त्याचप्रमाणे बारीक कट करून घेतलेला एक कांदा ऍड केलेला आहे। कांदा व्यवस्थितपणे लालसर होईपर्यंत मी छान फ्राय करून घेणार आहे। कांदा व्यवस्थितपणे परतून झाल्यानंतर त्यामध्ये मी पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, त्याचप्रमाणे थोडंसं हिंग टाकून हे सर्व कांदा व्यवस्थितपणे पुन्हा परतून घेणार आहे। कांदा व्यवस्थितपणे परतून झाल्यानंतर त्यामध्ये मी 2 कप पोहे भिजवलेले ऍड करणार आहे। पोहे ऍड करून घेतल्यानंतर हे पोहे सुद्धा मी व्यवस्थितपणे मसाल्यामध्ये मिक्स करून घेणार आहे आणि पोह्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून हे मीठ सुद्धा व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊयात। पोहे व्यवस्थितपणे सर्व मसाल्याला मिक्स झाल्यानंतर त्यावर मी झाकण ठेवून पोहे साधारणपणे 2 ते 3 मिनिटे चांगले वाफवून घेणार आहे। 2 ते 3 मिनिटे झालेली आहेत। तुम्ही बघू शकता पोहे सुद्धा छान वाफून झालेले आहेत आणि त्या पोह्यांना कलरही खूप छान आलेला आहे। तर आता पोहे छान वाफून झाल्यानंतर त्यामध्ये मी खरपूस असे तळून घेतलेले शेंगदाणे ऍड करणार आहे व शेंगदाणे टाकल्यानंतर मस्त हिरवीगार कोथिंबीर टाकून आपले हे तिरंगा थीम मधील दुसरे ऑरेंज कलरचे पोहे तयार झालेले आहेत। चला तर मग आता पुढे जाऊयात। तर तिरंगा थीम मधील आता शेवटचा कलर म्हणजे आपला ग्रीन कलर। तर त्यासाठी मी इथे ग्रीन पोहे करणार आहे। चला तर मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। पॅन गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी 2 चमचे तेल गरम होण्यासाठी ठेवलेले होते। तर तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी, कढीपत्त्याची पाने, त्याचप्रमाणे बारीक चिरून घेतलेला एक कांदा परतून घेणार आहे। कांदा व्यवस्थितपणे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत चांगला परतून होत आहे तोपर्यंत मी दुसरीकडे आपल्या ग्रीन पोह्यांसाठीचा ग्रीन मसाला तयार करणार आहे। तर त्यासाठी मी इथे 2 चमचे सुके खोबरं घेऊन 3-4 आल्याचे तुकडे, 4 हिरव्या मिरच्या आणि भरपूर सारी हिरवीगार कोथिंबीर घेतलेली आहे आणि त्याचप्रमाणे त्यामध्ये अर्धा चमचा जिरे सुद्धा ऍड केलेले आहे। हे सर्व व्यवस्थितपणे मिक्सरला बारीक पेस्ट करेपर्यंत फिरवून घेऊया। कांदा व्यवस्थितपणे गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर त्यामध्ये आपण अर्धा चमचा हळद टाकून घेणार आहोत आणि त्याचबरोबर वाटून घेतलेला हा ग्रीन मसाला चांगला व्यवस्थितपणे तेलामध्ये फ्राय करून घेऊयात। मसाला व्यवस्थितपणे फ्राय झाल्यानंतर आपण त्यामध्ये भिजवून घेतलेले 2 कप पोहे ऍड करणार आहोत।
हे पोहे आपण मसाल्यामध्ये व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊयात आणि पोहे मिक्स केल्यानंतर त्यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ सुद्धा टाकून घेतलेले आहे। पोह्यामध्ये मीठ ऍड केल्यानंतर साधारणपणे 2 ते 3 मिनिटे आपण झाकण ठेवून पोहे व्यवस्थितपणे पुन्हा एकदा वाफवून घेणार आहोत। पोहे व्यवस्थितपणे वाफवून झाल्यानंतर त्यामध्ये मी 3/4 कप बॉईल केलेले हिरवे वाटाणे ऍड केलेले आहेत। हिरवे वाटाणे ऍड केल्यानंतर त्यामध्ये मी खरपूस तळून घेतलेले शेंगदाणे आणि त्याचबरोबर हिरवीगार कोथिंबीर टाकून हे सर्व व्यवस्थितपणे पोहे मिक्स केलेले आहेत। तर अशा प्रकारे आपले तिरंगामधील लास्ट कलर म्हणजेच हिरवा ग्रीन पोहे सुद्धा तयार झालेले आहेत। तुम्ही बघू शकता कलरही खूप छान आलेला आहे। तर मस्त चमचमीत आणि गरमागरम असे तिरंगा पोहे तयार झालेले आहेत। येताय ना मग खायला। आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। मी भेटते पुन्हा एकदा अशाच नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत तुम्हा सर्वांना ॲडव्हान्स मध्ये हॅपी रिपब्लिक डे।